नववर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना महागाईचे चटके जाणवणार आहेत, कारण अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 2 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल 1 रुपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. विमानांच्या इंधनाच्या किमतीतही वाढ झाली आहे, त्यामुळे हवाई सफरही महाग होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दरांचा आणि रुपया डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेत हे दर निश्चित केले जातात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातली सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं कर्जदारांना मोठा दिलासा दिलाय. स्टेट बँकेनं व्याजाच्या दरात 0.90% कपात जाहीर केली आहे. नोटाबंदीनंतर बँकांकडे लाखो कोटी रुपयांची गंगाजळी जमा झाली आहे, त्यामुळे व्याजाच्या दरात कपात अपेक्षित होतीच. त्यालाच अनुसरून पंतप्रधानांनी बँकांना व्याजाच्या दरात कपात करण्याचं अपील सुद्धा केलं. त्यानुसार स्टेट बँकेनं पुढाकार घेऊन ही घसघशीत कपात जाहीर केली आहे. त्यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे. स्टेट बँकेपाठोपाठ देशातल्या इतर मोठ्या सरकारी बँका, खासगी बँका आणि कर्ज वाटप संस्थाही व्याजाच्या दरात मोठी कपात करण्याची शक्यता आहे. साधारणतः मोठ्या कर्ज रकमांसाठी बँका ग्राहकांना मासिक हप्ता न बदलता कर्जाची मुदत कमी करण्यावर भर देते. म्हणूनच 50 लाखांच्या कर्ज रकमेसाठी वेगवेगळ्या मुदतीसाठी किती मुदत कमी होणार आहे हे आपण आपल्या स्क्रीनवर बघता आहात. ज्यांची कर्जाची रक्कम कमी आहे अशा ग्राहकांनाही त्यांच्या कर्जाच्या हप्त्यात बदल करण्याची ही संधी बँकेकडून देण्यात येते आहे. त्यामुळे ज्यांना आपल्या कर्जाची मुदत 30 ठेवून हप्ता कमी करायचा असेल अशा ग्राहकांचा किती फायदा होणार आहे यावर एक आपण नजर टाकू शकता. देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला 112 अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी 112 हा एकमेव इमर्जन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी 100, अग्निशमन दलासाठी 101, अँब्युलन्ससाठी 102 आणि आपत्कालीन संकटासाठी 108 हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही, कारण आता केवळ 112 हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत. ट्रायनं हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलेली आहे. मात्र या काळात नोटा बदलून देण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिलाय. नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेनं वाढवून दिली आहे. जे भारतीय नागरिक 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात भारताबाहेर होते त्यांना 31 मार्च 2017 पर्यंत बँकेतून नोटा बदलून घेता येतील. तर अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. मात्र अनिवासी भारतीयांना फेमा कायद्यानुसार प्रतिव्यक्ती 25,000 एवढीच रक्कम बदलून घेण्याचे बंधन आहे. आणि आता विमा काढलेल्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. डास चावला आणि त्यातून होणाऱ्या रोगामुळे मृत्यू जर का ओढवला तर तो अपघात म्हणून गणला जावा असा निर्णय राष्ट्रीय ग्राहक लवादानं दिला आहे. सर्पदंश किंवा कुत्रा चावणं हे विमा कंपन्यांच्या लेखी अपघात आहेत. मग डास चावणं हा सुद्धा अपघात म्हणून गणला गेला पाहिजे असं निकाल देताना राष्ट्रीय ग्राहक लवादानं स्पष्ट केलंय. त्यामुळे जीवन विमा काढलेल्या कुणाचाही जर डास चावून होणाऱ्या रोगामुळे मृत्यू झाला तर विमा कंपन्यांना त्याचा दावा फेटाळता येणार नाही. कोलकात्याच्या मौसमी भट्टाचार्यजी 2012 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान भट्टाचार्यजी यांनी केलेल्या याचिकेवर तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्र अशा सर्वच ठिकाणी डास चावणं आणि त्यातून मृत्यू होणं हा अपघात मानला जावा असा निर्णय आल्यानं आता विमा कंपन्या आपल्या अटींमध्ये बदल करतील असा अंदाज आहे. समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनौमध्ये महारॅली होते आहे. पंतप्रधानांच्या या महारॅलीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह पक्षातील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. लवकरच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळे रमाबाई मैदानावर होत असलेल्या या सभेत पंतप्रधान पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. या रॅलीसाठी लखनौमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मैदानाची क्षमता केवळ 5 लाख माणसांची आहे. मात्र रॅलीसाठी 10 लाख भाजप कार्यकर्ता या रॅलीत सहभागी होतील असा अंदाज बांधला जातोय. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या मार्गातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे। पुन्हा 6 वर्षांसाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायमसिंग यादव यांनी केली आहे। लखनौमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। रामगोपाल यादव यांना सपामधून तिसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे। लखनौमध्ये रामगोपाल यादव यांनी बोलावलेलं अधिवेशन आणि अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं मुलायमसिंग यादव यांनी म्हटलं आहे। सपाचे 5 जानेवारीला लखनौमध्ये जनेश्वर मिश्रा पार्क इथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। 393 उमेदवारांची जाहीर केलेली यादीही अंतिम असल्याचं त्यांनी सांगितलं। काही लोक सीबीआयपासून वाचण्यासाठी आपल्याला बदनाम करत असल्याचं मुलायमसिंग यादव यांनी म्हटलंय। समाजवादी पार्टीतील यादवी समता संपत नाहीये। एकीकडे दोन्ही बाजूने तलवारी म्यान झाल्याचं चित्र दिसत असताना पुन्हा एकदा यादवी सुरू झाली आहे। अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर समाजवादी पार्टी नेमकी कुणाची यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झालाय। समाजवादी पक्षातील यादवीचा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे। मुलायमसिंग यांच्या बाजूने अंबिका चौधरी निवडणूक आयोगात जाणार आहेत, तर अखिलेश यादव यांच्याकडून रामगोपाल दाद मागणार आहेत। बिहारचे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव यांचे एक अनोखं रूप पाहायला मिळालं। राजकारणाच्या वातावरणात लहानपणापासून वावरलेल्या तेज प्रताप यादव यांच्यातला कलाकाराचा चेहराही नववर्षाच्या निमित्तानं दिसून आला। तेज प्रताप यादव यांनी श्रीकृष्णाचा वेश परिधान करून नववर्षाचं स्वागत केलं। वृंदावनमधल्या एका भक्तानं आपल्याला श्रीकृष्णाचा वेश, मोरपंख आणि बासरी भेट दिली होती आणि नवीन वर्षात हे सर्व परिधान करण्याची गळही घातल्याचं तेज प्रताप यांनी सांगितलं। म्हणून आपण हा वेश परिधान केल्याचं तेज प्रताप यादव यांनी सांगितलं। बासरी वाजवून त्यांनी अनोख्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं। इस्तांबूलमध्ये नाईट क्लबवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये 2 भारतीय नागरिकांचाही समावेश आहे। मुंबईच्या राजकीय आणि सिनेवर्तुळात प्रसिद्ध असलेले आणि माजी राज्यसभा खासदार अख्तर हसन रिझवी यांचा मुलगा आबिस रिझवी यांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय, तर गुजरातमधील खुशी शाह हिचा देखील हल्लेखोरांच्या गोळीबारामध्ये बळी गेलेला आहे। आबिस रिझवी हे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी इस्तांबूलला गेले होते अशी माहिती मिळते। जम्मू काश्मीरच्या पूंछमधील शहापूर भागात पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे। पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत। विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी आता आपण जाणून घेतो आहोत। नववर्षाचा उत्सव साजरा करत असताना ब्राझीलच्या कॅम्पिनास येथील एका व्यक्तीनं त्याच्या विभक्त झालेल्या पत्नी आणि मुलासह 11 नातेवाईकांची गोळ्या घालून हत्या केलेली आहे। या घटनेनंतर मारेकऱ्यानं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे। सिडने रॅमिस डे ॲरोन्झो असे या व्यक्तीचं नाव असून त्यांच्या पत्नीनं पुनर्विवाह केल्यानं तो चिडला होता, त्यामुळे त्यानं हे हत्याकांड केलं। इंडोनेशियात टिडुंग बेटावर जाणाऱ्या एका बोटीला अचानक आग लागली। या दुर्घटनेत बोटीवरील 23 प्रवाशांचा मृत्यू झालाय। राजधानी जकार्तामधून ही बोट उत्तरेकडील टिडुंग बेटाकडे निघाली होती। इस्तांबूलच्या नाईट क्लबमध्ये हल्ला करणाऱ्या आयसिसच्या दहशतवाद्याचं पहिलं चित्र टर्की पोलिसांनी प्रसिद्ध केलंय। हा दहशतवादी पश्चिम चीन, अफगाणिस्तान किंवा चेचेनिया येथील असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या दहशतवाद्याचा संबंध आयसिसच्या ईस्ट टर्किश ब्रांचशी असल्याचा संशय टर्कीच्या गुप्तचर खात्यानं व्यक्त केला आहे। दरम्यान नाईट क्लबमधील हिंसाचारातील बळींचा आकडा 39 वर पोहोचलाय। इस्तांबूलच्या नाईट क्लबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येवर नागरिक नाईट क्लबमध्ये जमा झाले। या हल्ल्यामध्ये भारत, फ्रान्स, सौदी अरेबिया, मोरोक्को आणि सिरियासह इतरही विदेशातील नागरिकांचा समावेश आहे। इराकची राजधानी बगदादमध्ये बाजारपेठेत 2 बॉम्बस्फोट करण्यात आले। या स्फोटांमध्ये 27 जणांचा मृत्यू झालाय, तर 50हून अधिक जण जखमी झालेत। अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही। मात्र या हल्ल्यासाठी आयसिसचाच हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय, कारण अशा प्रकारचे हल्ले आयसिसकडून यापूर्वीही करण्यात आले होते। इराकच्या मोसुल भागातील रहिवासी परिसरात आयसिसनं केलेल्या हल्ल्यात 20 जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झालेत। सर्व जखमींना उपचारासाठी इरबिलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। या हल्ल्यामध्ये ज्या नागरिकांचा मृत्यू झाला त्यांची ओळखही अद्याप पटलेली नाही। मॅसेच्युसेट्समधील लिन शहरात एका बिल्डिंगला भीषण आग लागली। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले। आग विझवताना अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। चीनच्या वेगवेगळ्या भागात पहिल्या दिवशी सूर्यदर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांनी
बीजिंगच्या ग्रेट वॉल ऑफ चायनावरही गर्दी केली होती. तर सिचुआन प्रोव्हिन्समध्ये नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावरून वर्षाचा पहिला सूर्योदय पाहिला. इटलीची राजधानी रोममध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिबर डाईव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी 4 जलतरणपटूंनी टिबर नदीच्या थंडगार पाण्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. 1946 मध्ये रोममध्ये टिबर डाईव्हची सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून या नदीवरील 17 मीटर उंच पुलावरून थंड पाण्यात उड्या मारण्याची परंपरा सुरू झाली. कडाक्याच्या थंडीमुळे ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांना नव्या वर्षात होणाऱ्या चर्च सर्व्हिसमध्ये सहभागी होता आलं नाही. गेल्या अनेक दशकातील असं प्रथमच घडल्याचं बकिंगहॅम पॅलेसच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ख्रिसमसपासूनच राणीची तब्येत बरी नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.